नमस्कार रसिक श्रोते हो. आजच्या कथेचं शीर्षक आहे सुगंधा. लेखक नारायण धारप आणि कथासंग्रहाचं नाव आहे मैफल. ऐकूया. सुगंधा. शास्त्री, पंडित किंवा ज्योतिषी किंवा डॉक्टर कोणीही रत्नाला तिच्या त्या विलक्षण स्वप्नाचं समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नव्हते. तिला स्वतःला तर अर्थातच काहीच अर्थबोध होत नव्हता. ती जागा परिचित नव्हती, ते नाव ओळखीचं नव्हतं. तिला दिसत असे ते एका जुन्या प्रकारच्या भिंतीत चिणलेल्या अगडबंब लाकडी फडताळाचं दार, बंद दार. दारावर नक्षी नव्हती, कोरीव काम नव्हतं. वर्षांच्या वापराने त्यावर एक तुकतुकीत मऊशार झिलई चढलेली होती. स्वतःचा चेहरा दिसावा इतका आरशासारखा लखलखीत पृष्ठभाग. अर्थात तिला तिचा स्वतःचा चेहरा त्यात कधीच दिसला नाही. दाराला अगदी कान लावून ती उभी असायची, तरीही दिसला नाही. स्वप्नात आपले आपण स्वतःला कधीच दिसत नाही. दाराला अगदी कान लावल्याशिवाय आतला तो दबलेला, भ्यालेला, क्षीण आवाज ऐकू आलाच नसता. किती क्षीण आवाज. मी 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 सुगंधा, मी सुगंधा. मला वाचवा हो, मला वाचवा. केविलवाणे, काळजाला घर पाडणारे शब्द. फडताळाच्या दाराला बाहेरून कडी होती का कुलूप होतं की आणखीन काही, रत्नाला कधी समजलंच नाही. तिची ती मुखत्यार होती कुठे त्या स्वप्नात. वाऱ्यावर उडणाऱ्या कागदाच्या कपट्यासारखी तिची अस्मिता त्या प्रवाहावर सैरभैर उधळली जात होती. नजरेला भोवळ आणणाऱ्या शीघ्र गतीनं कपाटाचं दार स्वतःभोवती गोल गोल फिरत दूर दूर जात दिसेनासं होई. झोपेतून अचानक जागी झालेली रत्ना धडधडत्या काळजाने चारी दिशांचा वेध घेत राही. ते स्वप्नच होतं, ते स्वप्नच होतं अशी खात्री पटल्यावर छातीचे ठोके आणि नाडीची दौड जरा मंदावेपर्यंत. पण कसलं ते स्वप्न. है बापरे. रत्ना दिसण्यात बेताचीच होती. वास्तविक तिची आई सुंदर होती, वडील रुबाबदार होते, पण तिने दोघांच्यातलं चांगलं काहीही घेतलं नव्हतं. बुद्धी तल्लख होती, घरी पैशाचीही कधी कमतरता नव्हती. शिक्षण तिच्या मनासारखं झालं. पण स्त्री, निदान भारतीय स्त्री म्हटलं की शेवटी विवाहाचा विचार आलाच. रत्नाच्या वागण्यावर तिच्या आईवडिलांच्या कोणत्याच मर्यादा नव्हत्या. तिच्या सारासार विचारावर, व्यवहारीपणावर त्यांचा विश्वास होता आणि तो अनाठाईही नव्हता. तिला अनुभवाने कळून चुकलं होतं की आपलं व्यवहार चातुर्य, आपली शिक्षणातली गती, आपला शालीन सुसंस्कृतपणा यांना विवाहाच्या बाजारात तशी फारशी किंमत नव्हती. संपत्ती किंवा सौंदर्य केवळ याच दोन जमेच्या बाजू धरल्या जात होत्या आणि ते श्रीमंत होती म्हणून दुर्लक्षित नव्हती. अनेक क्लबात ती नेहमी जात असे. तिच्या आईबरोबर ती आईच्या अनेक महिला समाज टाईप कार्यक्रमांनाही जात असे. तिचं स्वतः खास म्हणता येईल असं मित्रवर्तुळ नव्हतं. स्वतःकडे आणि म्हणून इतरांकडे जरासं विचक्षण, काटेकोरपणे पाहण्याची सवय पडली होती तिला. ती स्वतः कधीही थिल्लरपणे, उथळपणे किंवा दांभिकपणे वागत नसे. अर्थात असे वागणारे फार दिवस तिच्या सहवासात टिकणं अशक्यच होतं. काही जणांकडे ती आकर्षित झाली होती. धडाडी, आत्मविश्वास, हजरजबाबीपणा, सुसंस्कृतपणा हे गुण तिला आकर्षित करत असत. पण हे आकर्षण एकतर्फीच ठरलं होतं. अर्थात त्याबद्दल त्यांना दोष देण्याचा विचारही तिच्या मनाला शिवला नाही. आवडीनिवडीचं स्वातंत्र्य तिच्या इतकंच इतर सर्वांनाही होतं. कदाचित
ती त्यांच्या चौकटीत बसत नव्हती. या उलट तिच्या भोवती पिंगा घालणारे काही कमी नव्हते, पण त्यांच्या मनचे विचार पारदर्शक होते. स्वच्छ मनाने कोणीच तिच्याकडे पाहत नव्हतं. काहींना ती उपयोग्य वस्तू वाटत होती, काहींना जन्मभर चैन करण्याची हौस होती आणि त्याचं ती एक साधन होती. त्यांनाही तिच्या मनाने दोष दिला नाही, मात्र ती त्यांच्यापासून सावधपणे दूर राहिली. दीपकचं नाव स्थळ म्हणून तिच्या आईला तिच्या मैत्रिणींपैकी किंवा परिचितांपैकी कोणीतरी सुचवलं. रत्नाचे वडील त्या स्थळाची चौकशी करून आले. पूर्वीचं सरदार घराणं होतं. वतनं, इनामं, जहागिऱ्या आता इतिहास जमा झाल्या होत्या. राहिला होता तो पूर्वजांचा 3 चौकी टोले जंग वाडा. शहराच्या मध्यवस्तीतली सुमारे अर्ध्या एकराची जागा. त्या नुसत्या जागेचीच किंमत लाखात आली असती. दीपक ग्रॅज्युएट झाला होता, नोकरी करत नव्हता. त्याच्या घराण्यात आजवर कोणीही नोकरी केली नव्हती. कसला तरी डिप्लोमा घेतला होता आणि पुढे मागे कन्सल्टिंग व्यवसाय करणार होता. घरी फक्त वृद्ध आई होती. दीपक नाकी डोळी नीटस होता, बोलण्यात अर्जवी होता, निर्व्यसनी होता. फक्त कायम नोकरी नव्हती. एवढी एकच गोष्ट सोडली तर जमेच्या बाजूला अनेक गोष्टी होत्या. रत्नाच्या वडिलांनी तिला सर्व माहिती सांगितली आणि निर्णय तिच्यावर सोपवला. 2 दिवसांच्या विचारानंतर रत्नाने वडिलांना सांगितलं की त्यांनी दीपककडे प्रत्यक्ष जायला हरकत नाही. पाहण्याचा औपचारिक कार्यक्रम झाला. पसंती नापसंती कळवण्याआधी रत्ना दीपकला भेटली. ती काय शोधत होती? 20-25 मिनिटांच्या अशा तटस्थ भेटीत एकमेकांच्या मनांचा, स्वभावांचा, आवडीनिवडींचा कितपत अंदाज घेणं शक्य होणार होतं? की मनोमन तिने होकाराचा निर्णय घेतलाच होता, फक्त ती स्वतःची एक समजूत होती? काही का असेना त्यांची भेट झाली. दीपकचा वर्ण निमगोरा होता. केस दाट आणि कुरळे होते. डोळे नितळ भुरे होते. गालांवर दाढीची अत्यंत अस्पष्ट अशी फिक्कट निळसर छाया होती. बांधा कमावलेला नसला तरी ढिला नव्हता. हालचाली जेवढ्याच तेवढ्या होत्या. बोलण्यात चाचरेपणा नव्हता. दीपकपेक्षा रत्नाच जास्त बुजली होती. खरंच आहे, स्त्री जातीचा स्टेक फार फार किमतीचा नसतो का? शेवटी दोघांनी एकमेकांचा हसत हसत निरोप घेतला होता. देण्याघेण्याची बोलणी, मानपान, तारखा, मुहूर्त, कार्यालय, निमंत्रितांच्या याद्या, दागिने, कपडे, देण्याघेण्याच्या वस्तू या कशाचाही संबंध प्रत्यक्ष रत्नाशी येत नव्हता. आयुष्याच्या आमूलाग्र परिवर्तनाच्या काठावर ती उभी होती. नातेवाईक, परिचित, मैत्रिणी यांच्याकडे जेवणांना, पार्टींना जात होती. 1-2 दिवसाआड दीपक येत असे. त्याच्याबरोबर फिरावयासही ती जात होती. एक नवा रोमांचकारी अनुभव. अधूनमधून त्याच्या हाताचा ओझरता स्पर्श होताच तिच्या सर्वांगावर भीती, अपेक्षा, लज्जा यांची गोड शिरशिरी उठायची. कधीकधी तिला वाटे, दीपकचा हा पारंपरिक सोज्वळपणा म्हणजेच भाकड बुजरेपणा तर नाही ना? मग ती स्वतःशीच म्हणे, माझ्या संयमी विचारशील मनाला असा अविचारी अधीरेपणा शोभत नाही. पण दिवस उलटत होते. लग्नाची तिथी जवळजवळ येत होती आणि तरीही तिच्या त्या विलक्षण स्वप्नाने तिचा पिच्छा सोडला नव्हता. विवाह 6 दिवसांवर आला. रात्री रत्ना कोणत्या तरी पार्टीला जाऊन आली होती. तृप्त मनाने, थकल्या शरीराने गाढ झोपी गेली होती आणि त्या कपाटाच्या काळ्याभोर तकतकीत दारापाशी धडधडत्या काळजाने ती उभी होती. दारावर आतून कोणाच्या तरी थापा मारल्याचा आवाज येत होता. आवाज इतका बारीक का? दार जाड होतं की आतली व्यक्ती आता क्षीण झाली होती?
अगदी दाराला कान लावला तेव्हा तेव्हा तिला तो विव्हळता आवाज ऐकू आला. मला मला सोडवा हो, मला सोडवा, मला वाचवा हो, मला वाचवा. मी 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 सुगंध आहे, मी आतमध्ये मी सुगंध आहे. रत्नाला काहीतरी पाहायचं होतं, कसला तरी शोध घ्यायचा होता. पण त्याआधीच धक्का बसून ती जागी झाली होती. विस्फारल्या डोळ्यांनी आसपासच्या अंधारलेल्या खोलीचा शोध घेत होती. हो, आत्ता तिला आठवलं. स्वप्नातल्या त्या दाराला बाहेरून काही कडी कोयंडा अडसर होता का हे तिला पाहायचं होतं. विवाहाचा दिवस जवळ आला, उजाडला, वेळेला पंख फुटले. कितीतरी गोष्टी करायच्या होत्या. तिच्या भोवती मैत्रिणींचा गराडा होता. थट्टा विनोद हास्याला उधाण आलं होतं. एकेका विधीसाठी तिला नेण्यात आलं. गुरुजी सांगत होते ते ती म्हणत होती, करत होती. मम इत्यादी इत्यादी. नमस्कार करा, नारळाला हात लावा, हळदी कुंकू वाहा, 1 ना 1000. मग ती लग्न मंडपात उभी होती. मंगलाष्टकांचा सूर लागला होता. मग ती दीपकच्या गळ्यात माळ घालत होती. वेळेची गती आणखीन वाढली. सप्तपदी, लाजाहोम. ती दीपक शेजारी पंक्तीत भोजनासाठी बसली होती. ती दीपक शेजारी खुर्चीवर रिसेप्शनसाठी बसली होती. ती दीपक बरोबर टॅक्सीतून देवीच्या गणपतीच्या दर्शनाला चालली होती. ती दीपक बरोबर त्यांच्या मोठ्या पुरातन वाड्यात येत होती. तिथे लक्ष्मीपूजन होणार होतं. मोठ्या उंबरठ्यावर तांदळाचं मापटं होतं. ते पायाने आडवं करून रत्नाने त्या वाड्यात प्रवेश केला. वाड्याचा पुढचा भाग दिव्यांनी सुशोभित केला होता. दिव्यामागे अर्धप्रकाशात बोळ, ओसऱ्या, बंद दारं हारीने मागे गेली होती. वरच्या मजल्यावरच्या दिवाणखान्यात दिव्यांचा लखलखाट होता. तिथेच सगळ्यांची बसायची सोय केली होती. एका दिवसात तिच्या आयुष्यात झालेला संपूर्ण स्थित्यंतराचा खरा अर्थ आता समजत होता. आईबाबांचे संबंध संपले होते. ती आता परक्याची धन झाली होती. तिची नजर डावीकडे बसलेल्या तिच्या नातेवाईकांच्याकडे जात होती. सारांचा सकाळचा उत्साह मावळला होता. चेहरे कोमेजले होते. डोळ्यातलं पाणी त्यांनी कसं तरी अडवून धरलं होतं. त्यांच्यात विमनस्कपणे गुंतलेल्या तिच्या नजरेला समोरच्या भिंतीतल्या काळ्या कुळकुळीत दारांची, माणूस उंचीची, जुन्या फडताळांची रांगच्या रांग दिसतच नव्हती. गुरुजींनी दीपक पुढे तांदळांनी भरलेलं चांदीचं ताट केलं. त्याच्या हातात अंगठी दिली. तो काही क्षण ताटाकडे पाहत बसला आणि मग त्याने अंगठीने तांदळात अक्षरं रेखाटली. एक एक अक्षर साकार होताना रत्ना पाहत होती. अक्षरं उमटत होती. सुगंधा सुगंधा. कथा इथे संपली आहे. अत्यंत विलक्षण अशी ही कथा आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.